बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव तालुका. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा पंचनामा भाग 6 मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम मी प्रेक्षकांची माफी मागतो. वैद्यकीय कारणास्तव हा भाग आपण थोडा उशिरा घेतोय. मात्र आज आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा पंचनामा भाग 6 मध्ये राजापूर ममदापूर या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी आपण नागरिकांच्या मनातला खासदार कोण असणार किंवा पुन्हा माजी खासदारला संधी दिली जाणार का, तसेच भगरे सर यांचं काय मत आहे, यांना काय पसंती आहे हे देखील पाहणार आहोत. भारतीताई पवार यांचं मताधिक्य या गावामध्ये मागच्या वेळेस जास्त राहिलं होतं, ते पुन्हा यावेळेस कायम राहील का? अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत? राजापूर हे गाव नवीन गट तयार झालेला आहे. टंचाई राजापूरच्या पाचीला पुजलेली आहे. आता हे टंचाईची समस्या आहे, पाणी टंचाईची समस्या, अनेक समस्या आहेत. या ठिकाणी आपण आता पंचनामा पाहणार आहोत, पंचनामा करणार आहोत जनतेचा. चला तर पाहूया राजापूरचा पंचनामा भाग 6 दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा. आज आपण आलो आहोत राजापूर या ठिकाणी आणि प्रचंड उत्सुकता भाग 6ला होती. त्याचं कारण असं की आपले दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे 5ही भाग खूप हिट झाले, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आणि या भाग 6ची सर्वांना उत्सुकता होते. राजापूर हे गाव येवल्यापासून 25 किलोमीटर आहे. दुष्काळग्रस्त भाग म्हणून राजापूरची ओळख आहे. मात्र या ठिकाणी अनेक विकास कामे झाली आहेत किंवा नाही झाली आहेत, याचा आपण पंचनामा करणार आहोत. मागच्या वेळेस भारतीताई पवार यांना या ठिकाणी लीड दिलं गेलं होतं, कारण की माधव फॅक्टर या गावामध्ये आहे आणि या निवडणुकीत त्याचा काय परिणाम होणार? कांद्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि पाणी टंचाई सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राजापूरचा आहे. आता या पंचनामा आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम मला एक सांगा, काय तुमच्या राजापूर गावची समस्या आहे आणि यावेळेस खासदार म्हणून आपली पसंती भारतीताई पवारांना राहील की भगरे सरांना? भगरे सरांना. कारण काय? कारण ह्या भागामध्ये काही विकास झालेला नाही काहीच, आणि सगळे म्हणजे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं पाण्याचा प्रश्न आहे. सर्व प्रश्न आहे. आपले बेरोजगार आहे, सूचित बेरोजगार, आणि GSTमुळे या सरकारवर आम्ही सर्व नाराज आहे. त्याच्यामुळं वेळेस तर आम्ही भाजपला मतं केली ती, परंतु यावेळेस आम्ही पूर्ण राष्ट्रवादी पक्षाला म्हणजे शरद पवार पक्षाला आम्ही मतदान करणार आहे. असं काय सांगाल? मागच्या वेळेस भारती पवारांना या गावामध्ये लीड दिलं गेलं होतं, यावेळेस शेतकऱ्यांच्या काही अपेक्षा भंग झाल्या. मात्र आता ऐन वेळेवरती कांद्याचा निर्यात बंदी उठलेली आहे. कांद्याला आता चांगला भाव पण मिळतो. काय वाटतं, विचार बदलेल तुमचा? विचार BJPलाच आमचा, आणि मुंडे साहेब म्हणून आणि पंकज साहेब म्हणून आम्ही BJPलाच निवडून देणार आहे. जास्तीत जास्त मतांनी निवडून देणार आहे. हां, म्हणजे हे राजापूर हे गाव मुंडे साहेबांचं आशीर्वादाचं गाव आहे आणि या ठिकाणी BJPचा तुम्हाला वाटतं 100% जास्तीत जास्त लीड देऊ आम्ही. तुम्ही शेतकरी असून नाराज असून सुद्धा BJPलाच. काय वाटतं बाबा, तुमच्या गाव मुंडे साहेबांचा आशीर्वाद लाभलेलं गाव आहे? असं आहे की सध्याचं जे राजकारण आहे या बाबतीमध्ये मला काही बोलायचं नाही, पण एकच आहे की जे पंकजाताई तिला जे मतं भेटतील ते राजापूरला भेटतील. म्हणजे राजापूरच्या दिंडोरी वगैरे कुठल्या पंकजाताईंकडे बघून तुम्ही मतदान करणार 100%. ताईंकडे नाही, ते मी काय सांगू, पण मी पंकजाताईकडे पाहून मतदान करणार. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवून तुम्ही पंकजाताई सांगतील तो शब्द पाळणार? तो पाळणार 101%. काय वाटतं तुम्हाला? यांनी सांगितलं BJPचं गाव आहे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा आशीर्वाद लाभलेलं गाव आहे आणि या ठिकाणी माधव फॅक्टर मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न फार महत्त्वाचा असताना, पाणी टंचाई असताना जर यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपला मतदान जाईल? भाजपला मतदान तर मिळूच जाणार नाही, कारण इथून पंकजाताईंना जो त्रास झाला तो बी इथं सर्व लोकांना श्रुत आहे. आणि पंकजाताईंना कसं ताटकळ ठेवलं, किती त्रास दिला BJPनी, तोपर्यंत पंकजाताईंना हे तिकीट हे केंद्रातनं दिलं गेलं आहे. इथं राज्य सरकारच्या कोणत्याही नेत्यांनी त्यांना मदत केलेली नाही. त्यामुळं आम्ही पंकजाताईवरती खुश असून परंतु कधीच त्यांना BJPला मतदान करणार नाही, तो आमचा रोषच आहे. आम्ही BJPने इथे आत्तापर्यंत केंद्राच्या ज्या योजना आहे त्या कुठल्याही प्रकारच्या योजना या ठिकाणी आलेल्या नाही. आणि केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या बाबतीत जे धोरण राबवलं ते फार चुकीचं राबवलेलं आहे. एकाच दिवसात फक्त चुकीची निर्यात दिली, 31 तारखेला निर्यात दिली आणि दुसऱ्याच दिवशी लगेच तिथं सचिवांनी तिथं कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही अशी बातमी आली आणि लगेच तात्काळ या ठिकाणी बाजार पडले गेले. त्यामुळं आम्ही पूर्ण शेतकरी या ठिकाणी BJPवर नाराज आहे आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी BJPला मतदान होणार नाही. पंकजाताई आमची जरी अस्मिता असली तरी पण आम्ही या ठिकाणी BJPला मतदान करणार नाही, कारण BJPला
मतदान म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं नुकसान हे कधीच भरून निघणार नाही, त्यामुळं आम्ही बीजेपीला मतदान करणार. एकीकडे आपण म्हणता की पंकजाताई आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि त्याच पंकजाताईंची जर उद्या सभा झाली आणि त्याच पंकजाताईंनी जर तुम्हाला शब्द मागितला की भाजपला मतदान करा, त्यावेळेस काय करा? त्यावेळेस आम्ही पंकजाताईला सांगू, तुमच्यासाठी आम्ही भले बीडला येऊ, तिकडं तुमच्या मतदारसंघात प्रचार करू, पण इथं आमच्या नाशिक जिल्ह्यात आणि दिंडोरी तालुक्यात तुम्ही मुळीच या ठिकाणी येऊ नका आणि आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान करू नका अशी आम्ही विनंती करू. काय सांगाल बाबा, मागच्या वेळेस भारतीताई पवारांना या गावात लीड दिलं होतं, त्याचं कारण असं की आता सर्वांनी सांगितलं की राजापूर हे गाव मुंडे साहेबांचा आशीर्वाद लाभलेलं गाव आहे, पंकजाताईंना मानणारं गाव आहे, एकीकडे म्हणजे भाजपला मानणारं गाव आहे. परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, पाणी प्रश्न खूप बिकट आहे तुमच्या गावचा, ते जाणून आहोत आम्ही. काय वाटतं तुम्हाला, यावेळेस भारती पवारांना लीड राहील की भगरे सर यावेळेस नाही? भारतीताई एक नवीन चेहरा होता म्हणून आम्ही त्याला मतदान केलं, वेळेस करू शकत नाही. 5 वर्ष त्यांनी येऊन बघितले नाही, शेतकऱ्याचे कोणतेही प्रश्न सोडले नाही आणि कमीत कमी वर्ष 4-6 महिन्यातून एकही गाठ घेतली नाही. असे खासदार होते हरिजन चव्हाण, ते दर महिन्याला 2 महिन्यात 4 महिन्यातून राजापूरला भेट देत होते आणि सर्वसामान्याचा विचार करीत होते. भारतीताईने याच्यावर कोणता विचार केला नाही, त्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीची आस्था आहे. पण या का नाही का जे आमचे जवळचे नेते जर आम्हाला भेटू शकत नाही तर आम्ही का त्यांचा विचार करायचा? तर आम्ही भगरे सराला मतदान करणार आहे आणि त्यांनी शेतकऱ्याचा चालू विचार करता कायमचा विचार करीत नाही. आम्ही कांद्यासाठी आमचं सर्वात मोठं पीक आमचं कांदा पीक आहे, याच्यावर ते जास्त निर्णय घेत नाही. एकीकडे असं बोललं जातं आहे की केंद्रामध्ये आपकी बार 400 पार असा आकडा दिला जातो आहे. आता काल काही ठिकाणी असं झालं आहे की काल भुजबळ साहेब बोलले येवल्यामध्ये की केंद्रात एखादा दुसरा खासदार निवडून देऊन उपयोग होणार नाही, सत्ता ही महत्त्वाची असते, जर सत्ता नसेल तर सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जर आता तुम्ही भगरे सरांना निवडून दिलं, मात्र जर केंद्रात भाजपची सत्ता आली तर त्यावेळेस तुमचे विकास कामं कसं होतील आणि काय वाटतं तुम्हाला? आता 5 वर्षात तर भाजपाची सत्ता होते, भारतीताई होत्याच, आम्हाला तर काय तेवढं आमच्या वैयक्तिक जिल्ह्याचं आमच्या मतदारसंघातला विकास दिसला नाही. तर तसं काय नसतं, जो माणूस जर चांगला जर नेतृत्व करणारा असेल तो विकास करू शकतो. काय वाटतं बाबा, तुमच्या गावात आता पाणी टंचाई, सर तुम्ही ज्येष्ठ आहात, पाणी टंचाई फार महत्त्वाचा विषय आहे, कांदा प्रश्न आहेच, मात्र आता पाणी जलजीवन मिशनचे काम सुरू झालेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, यंदा शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जसं आता मागच्या प्रेक्षकांचं आपण पाहिलं की भाजप मुंडे साहेबांना मानणारं गाव आहे, यावेळेस भारतीताईंना लीड राहील? नाही, भारतीय लीड राहणार नाही. आम्ही काय मुंडे साहेबांचे माणसं आहे, मुंडे साहेबांची सहानुभूती होती साहजिक आहे, पण आम्ही ह्या भागातला शेतकरी ह्या म्हणजे ग्रामीण भागात दुष्काळी भाग आहे आणि कोणता कांद्याचा प्रश्न आहे, त्यांनी एका दिवसात निर्यात बंद केली, टमाट्याचं एका दिवसात उलटं पालटं केलं, निर्यात उठवली, भाव पण वाढला, काहीच नाही, निर्णय घेतले नाही. आता काय, आता आमचे कांदेच नाही आणि किती मुंडे ताईचे तिकडं आहे त्यांच्या भागात त्यांनी शोधा काय असेल ते, पण इकडं आम्ही भगरे पंकजाताईंचा आदेश आला तर काय आदेश आला तर आम्ही मिटिंग सभेला येऊ, पण भगरे सरच चालू. काय वाटतं तुम्हाला की कांदा निर्यात बंदी उठवली आहे, जो शेतकऱ्यांचा रोष होता तो काहीसा कमी झालेला दिसतोय काही ठिकाणी, मात्र तुमच्या राजापूर गावचा काय प्रश्न आहे, पुन्हा भारतीताईंना निवडून द्याल की परत भगरे? राजापूर गाव या अशा ठिकाणी बसलेलं आहे का ते पावसाच्या पाण्यावर उपजीविका करतं आणि त्याला इनमीन 2 महिने पाणी राहतं इथं आणि त्याच्यावर तो लाल कांदा घेतला जातो. या सरकारचं धोरण असं आहे का कांद्याचे भाव थोडे वाढायला लागले आणि शेतकरी इथला असा आहे का याचं आर्थिक गणित हे कांद्यावर असल्यामुळे इथं काय होतं, समजा 7 डिसेंबरला या सरकारनं निर्यात बंदी चालू केली, इथलं सर्व लोकांचे थोडे कांदे होते दुष्काळी, एका रात्री ज्या माणसाला ₹1,00,000 पावती येणार होती त्याची तडक 30-40 हजार रुपये पावती यायला लागली आणि इथं लग्न कसे करायचे, पोराचे शिक्षण कसे करायचे हा मोठा प्रश्न आहे. आपण भावनेच्या आरी जाऊन बीजेपी आमचा आहे अंत आहे, पण त्या चुकीच्या धोरणामुळं आम्ही बीजेपीपासून आणि एक आमच्या लक्षात आलं का शेवटी शेतकऱ्याचा नेता असेल तर शरद पवारला जी जाण आहे ती आपलाही जरी असला नेता ती शरद पवाराची जाण शेतकऱ्याविषयी तो भरूच शकत नाही. आम्ही भाजप समर्थक आहोत, मुंडेंचं गाव आहे, मात्र शेतकऱ्यांविषयी कळवळा असलेला नेता म्हणजे शरद पवार असं काहींचं म्हणणं आहे. बाबा काय सांगाल, तुमच्या गावामध्ये मागच्या वेळेस भारती पवारांना लीड दिलं गेलं होतं, भगरे सरांचं वातावरण केवळ भारतीताई पवारांना विरोध म्हणून किंवा भाजपला विरोध म्हणून आहे, त्याचं कारणही आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पाणी प्रश्न आहेत, खूप प्रश्न आहेत. काय वाटतं तुम्हाला यावेळेस कोण निवडून येईल? आम्ही आहे मुंडे साहेबांची माणसं,
पहिल्यापासून आम्ही मुंडे साहेबाला मदत करतो. जी काय निधी येते सगळं काही येतं, वरून मोदी साहेब सगळं पाठवतो, पण जे खालचे लोक आहे हे गरीब लोक जाऊन देते नाही. कामं भरपूर आले, दवाखाने झाले, रोड झाले, पण व्यवस्थित झाले नाही. दवाखाने झाले तर तिथे कर्मचारी नाही. तुम्ही आज रोड पाहायला गेले तर सगळे डुप्लिकेट व्हायले. जे गल्ली ते दिल्ली जे चालू भ्रष्टाचार, आता आम्ही ज्या रस्त्याने आलो तो एकदम तो आहे. तो मी आता लोकाला दिसासारखं, पण 8 बारगी शिरा तुम्हाला एक बी काम सोयीचे नाही. तुमचे संडास आसन सोयीचे नाही, बाथरूम आसन सोयीचे नाही, सगळं खालं गेलंय. वरून मोदी सगळं देतोय, पण खालचे लोक जनतेला तुमची नाराजगी मोदी सरकारवर आहे, भारती पवारांवर कोणावर? काय नाही, मोदी सरकार आमची नाराजी नाही. मोदीची यायला पाहिजे, मी सांगतो. मोदी यायला पाहिजे, मग त्याकरता भारतीताईंना निवडून द्यावं लागेल ना? हो, भारतीताईला निवडून द्यावं लागेल. तुमचं मत कोणाला? माझं नंतर भारतीताईलाच. काय वाटतं आप्पा की आपण भाजपचे एक वेळचे कार्यकर्ते आहात आणि भाजपचं चांगलं काम केलंय, पण तुमच्या गावातला एकंदरीत शेतकऱ्यांचा रोष पाहता भारतीताईंना मतदान जाणार नाही. पंकजाताईंचे आपण कट्टर समर्थक आहात. काय वाटतं, पंकजाताईंचा शब्द आला तर काय करायला? सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आज आम्ही या ठिकाणी उभे आहे. आम्ही या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून उभे नाही, कोणत्याही एका पार्टीचे नाही. आज सबंध राजापूर उभे आहे. आम्ही आज शेतकरी म्हणून उभे आहे. आमच्या बापदादांनी शेती केलेली आहे. आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे. म्हणून शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला असताना या गावांनी, या जिल्हा परिषद गटाने येवला शहराबरोबर सातत्यानं हरिश्चंद्र चव्हाण साहेब असतील, त्याच्यानंतर भारतीताई असेल, कायमस्वरूपी लीड देण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीताईंनी नंतर ढुंकूनही पाहिलं नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने आत्तापर्यंत 32 वेळा निर्यात बंदी केली आणि ज्यावेळेस निर्यात खुली केल्या जाते त्यावेळेस निर्यात शुल्क वाढवलं जातं. आणि निर्यात शुल्क जर वाढवलं गेलं तर निर्यात बंदी उठूनही उपयोग होत नाही, कारण की जास्त प्रमाणात शुल्क भरावं लागत असल्यामुळं कांद्याला भाव मिळत नाही. आणि हा दुष्काळी भाग आहे. या दुष्काळी भागामध्ये कांदा हे एकमेव पीक आहे. राहिला प्रश्न जलजीवन मिशनच्या माध्यमातून जे 41 गाव पाणीपुरवठा योजनेचं काम चालू आहे, त्यासाठी सन्माननीय आमदार नरेंद्र दाराडे 2018 साली आमदार झाल्यानंतर त्यांनी सातत्यानं तात्कालीन CM पासून आतापर्यंतच्या CM पर्यंत तो विषय मार्गी लावून धरला. गावोगावचे प्रस्ताव जमा तुम्हाला केले. या ठिकाणी थोडं थांबवतो. तुम्ही माननीय नरेंद्र भाऊ दराडेंचं नाव घेतलं, परंतु ही जलजीवन मिशन योजना जी एक आत्ताच्या भाजप सरकारच्याच काळात मंजूर झालेली आहे, त्यामुळं राजापूरकर निदान जलजीवन मिशनचं फळ म्हणून भारतीताईंना नाही. राजापूरसाठी स्पेशल जलजीवन मिशन नाही आहे. जलजीवन मिशन ही संबंध भारतामध्ये योजना होती, त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही की ह्या पक्षाचं गाव का त्या पक्षाचं गाव म्हणून जलजीवन राबवायचे. राहिला प्रश्न पंकजाताईचे आणि आमचे जरी वैयक्तिक कौटुंबिक संबंध असले, परंतु सगळ्यात महत्त्वाचा माझा प्रश्न हा आहे की भारतीताईला पंकजाताई आठवल्या कधी? निवडणूक लागल्यानंतर पंकजाताई आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो लावण्याचं काम भारतीताईंनी केलं. आतापर्यंत भारतीताईंनी स्पष्ट सांगावं की मी पंकजाताईची समर्थक आहे, असं भारतीताईंनी कुठं स्टेटमेंट दिलं? भारतीताईंनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी समितीमध्ये किंवा कुठं की मी पंकजाताईची आहे, पंकजाताई माझी नेता आहे, असं जर 5 वर्षात एकदा जरी स्टेटमेंट केलं असेल तर 100% पंकजाताईला सांगू की आम्ही भारतीताईला मतं देऊ. आणि पंकजाताईला पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सभा पक्ष लावणार आहे. पक्षाचा आदेश म्हणून पंकजाताईला सभा घ्यावा लागेल. परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, आम्ही शेतकरी म्हणून आम्ही यावेळेस भगरे सरांना मतदान देणार आहे. हरिश्चंद्र चव्हाण होते, गारपीट झाली, कुठलीही गोष्ट झाली, ते सातत्यानं शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये यायचे. आणि राहिला प्रश्न, जर पंकजाताईला मंत्री म्हणून बघायचं असेल तर त्याच्यासाठी भगरे सरांना निवडून द्यावं लागणार आहे. हे थोडंसं वेगळं गुंतागुंतीचं राजकारण आहे. आणि ते राजकारण कसं आहे ते शेवटच्या 3 दिवसात आम्ही जनतेला सांगू. थोडी राजकीय उत्तर झालं. पंकजाताईंना जर मंत्री म्हणून बघायचं असेल तर भगरे सरांना निवडून द्यायचं, हे थोडंसं उगलणारं कोडं आहे. मात्र या ठिकाणी काही स्थानिक पत्रकार देखील आहेत. काय सांगाल, आपण दैनिकाचं काम करतात, लोकमतचं, काय वाटतं यंदा काय परिस्थिती असेल? मागच्या वेळेस भारतीताईंना या ठिकाणी लीड मिळालं होतं आणि यावेळेस ते लीड कायम राहील का? काय वाटतं वातावरण गावातलं? सध्या शेतकरी BJPवर नाराज आहे, त्यामुळे सध्या BJPला मतदान होईल असं वाटत नाही. सध्या आमच्याकडे वातावरण भगरे सरायचंच आहे, त्यामुळे भगरे सरच चालतील. भारतीताईंनी आजपर्यंत राजापूरला कधी भेटही दिली नाही, त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी वर्ग नाराज आहे. त्यात कांदा मुख्य पीक आहे, त्यात दुष्काळी भाग आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील राजापूर मंडळ सर्वाधिक दुष्काळी भाग आहे. त्यात केंद्रीय पथकाची पाहणी होऊन सुद्धा काही उपाययोजना नाही झाल्या. मागे आपल्या गावामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा पत्रकार साहेबांनी मांडला,
दुष्काळ जाहीर झाला होता, केंद्रीय पथक आलं होतं, त्यावेळेस SK9 देखील सोबत होतं. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर अद्याप मदत निधी मिळालेली नाही आहे, हा एक मूलभूत प्रश्न आहे. मला आणखी काही शेतकऱ्यांना काय सांगाल, काय वाटतंय की मागच्या वेळेस राजापूर हे गाव पंकजाताईंचं गाव आहे, असं म्हणजे मुंडे साहेबांचा आशीर्वाद असलेलं गाव आहे, म्हणजे भाजपचं गाव आहे. काय वाटतं, किती नाराजगी असली तरी पंकजाताईंचा जर शब्द आला, सभा झाली, तर काय वाटतं भारतीताई पवार लीड घेतील? ईद पंकजाताईचं सगळे ऐकतील, 100% ऐकतील, बोलत असले तरी ऐकतील, याच्यात काय नाही. पण भारतीताई पवार काय बोलती कांद्यावरून, मी फेडरेशन चालू केलं. भारतीताई पवार ही 5 वर्षापूर्वी निवडली, मी गाडी घ्यायला 2009ला, तर हे फेडरेशन खरेदी ही 2010 पण खरेदी. तर भारतीताई पवार येड्यात काढती शेतकऱ्याला, काही खरेदी अशी मी चालू केली, तिनं चालू करेल नाही. सरकारी पहिले पण खरेदी शरद पवार पण, ही खरेदी काही नाही. पंकजाताई म्हणली आम्ही मतदान तिला देऊ. म्हणजे पंकजाताईंची सभा जर झाली तर भारतीताईंना तीच आहे. कोण काय सांगाल काका, आपल्या गावामध्ये मागच्या वेळेस भारतीताई पवारांना लीड होतं, भाजपचं गाव आहे असं पूर्वीपासून म्हटलं जातं, कारण की मुंडे साहेबांचा आशीर्वाद मिळालेला आहे. भारतीताईंना यावेळेस लीड राहील की भगरे सर निवडून येतील, की JP गावित सुद्धा उभे आहेत, JP गावितांनी आता माघार घेतलेली आहे, अपक्ष काही उमेदवार आहेत. काय वाटतं, तिसऱ्याला मतदान जाईल का? आमच्या राजापूरमध्ये एकच फॅक्ट आहे, नरेंद्र दराडे जे सांगतील त्याला मतदान राहील. नरेंद्र दराडे जे सांगतील त्यांना मतदान. काय वाटतं काका, आपलं गावचा दुष्काळ फार महत्त्वाचा आहे, कांदा प्रश्न आहे, आणि आपल्या गावामध्ये जे वातावरण आहे ते यावेळेस भाजपच्या बाजूने आहे की विरोधात आहे, काय वाटतं? या वेळेस ना राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान होईल, कारण की काय व्हायला माहिती काय, दुष्काळ पडेल. माझे स्वतःचे कांदे 500 रुपये गेले या सरकारच्या निर्यात बंदीमुळं. त्याच्यामुळं आहे ना वीड तू तरीच वाजणार आहे सगळ्या राजापूरमध्ये, तुमच्या माहिती करत सांगितलं. हां, तू तरी शिवाय पर्याय नाही, भाजपला एक सुद्धा मतदान होणार नाही. हे जरी बोलत असतील ना, हे सुद्धा स्वतः मतदान करणार नाही भाजपला, तुमच्या माहिती करत सांगितलं. हे जगाच्या लाजकाचं बोलत हीड, हां, तुमच्या माहिती करत सांगितलं. हां, एक सुद्धा बोलणार नाही, एक सुद्धा मतदान करणार नाही, तुमच्या माहिती करत सांगितलं. काका भाजपला मतदान करणार नाही, तुम्ही असं ते आरोप करताय भाजपला मतदान? मी करणार, भाजपला करणार, हा मतदान करणार. शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी चालेल, म्हणजे पंकजाताईंचा शब्द पडून नाही. माझं पंकजाताईला मत आहे, पंकजाताईंना आली तर मी पंकजाताईच्या याला सहमत आहे. या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत, आणखी काही आपल्याला नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. आपण आता भेटणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर आपण पाहूया आणखी काही समस्या आणि गावचा काय पंचनामा आहे तो पुन्हा आपण एका ब्रेकनंतर पाहू. भेटूया एका छोट्याशा ब्रेक. चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा, येवले शहराच्या स्थापनेपासून. प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला. मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल. स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाईल मध्येच. मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. पंचनामा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा या कार्यक्रमामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मिळत आहे. मात्र राजापूर गट हा मुंडे साहेबांचा आशीर्वाद असलेला गट आहे. शेतकऱ्यांची नाराजगी असली तरी येथील काही शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आहे, आम्ही पंकजाताई मुंडे यांचा शब्द अंतिम मानून भाजपला मतदान करणार. मात्र काही शेतकरी भगरे सरांना मतदान करण्यावर ठाम आहेत. ज्येष्ठ शेतकरी आहेत. बाबा, काय सांगाल, तुमच्या गावामध्ये कोणाला मतदान जाणार, की पंकजाताईंचा शब्द मानला जाणार, की? आमच्या गावामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे, 1 महिन्यापासून तिथं खोकल्याचे औषध नाही, गोळ्या नाही, आणि मंत्री कोण करेल? आरोग्यमंत्री भारतीताई. मग कशासाठी? 5 वर्षामध्ये भारतीताई येवला तालुक्यात फिरकली का एवढ्या लोकांना सांगावं? आली का कधी? आणि मग तिला कसं काय मतदान करणार? आणि तिथं रुग्णालयामध्ये राजापूरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न बाबांनी मांडला आहे. ग्रामीण रुग्णालय आहे, परंतु या येथील कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत. कोविड काळामध्ये पण खूप हाल झाली होती, येवल्यावर खूप ताण पडला होता. राजापूर हा ग्रामीण रुग्णालयाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. काय सांगाल आपण बाबा, काय वाटतं, या ठिकाणी मागच्या वेळेस भारती पवारांना लीड होता, आता भगरे सरांची भारतीताईंची खूप मोठी फाईट होणार आहे. काय वाटतं, तुमच्या गावामध्ये कोण निवडून? मी ना भाजपचा माणूस आहे. भाजपचा माणूस असल्यामुळे माझे कांदे 4700 रुपये इंचूर मार्केटला गेले, दुसऱ्या दिवशी नेले 1800-1700 रुपये गेले. त्याच्यामुळे मी भारतीताईला मतदान देऊ शकत नाही. परंतु जर मुंडे साहेबांचा पंकजाताईंचा आदेश आला किंवा
जर केंद्रात तुम्हाला सत्ता पाहिजे असेल तर त्यांना निवडून देणं गरजेचं आहे. त्या म्हणले आम्हाला इकडं आमच्या तिकडे सभा लावली तर त्या म्हणे आम्ही तिकडे प्रचारला बीडला प्रचारला परळीला प्रचारला जाऊ पण आम्ही मतदान देणार नाही. मुंडे साहेब पंकजाताईंचे समर्थक असलेलं गाव आहे. आम्ही बीडला प्रचार जाऊ परंतु इथं प्रचार करणार नाही. काय वाटतं तुम्ही कसं वातावरण असेल? भाजपच्या विरोधात फार थोडीशी प्रतिमा खराब झाली कांद्यामुळं, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, पाणी टंचाई, काय वाटतं कोण निवडून? तसं पाहिलं तर आमच्या गावात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न असून आमच्या गावात चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. बोलू द्या. आमच्या गावात पाण्याचा मोठा प्रश्न असून चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. तसेच कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी थोडे दुखावलेले आहेत. तरी पण आम्ही पंकजा मुंडे समर्थक असल्यामुळे थोडा आम्ही विचार करू. पण मग पंकजाताई सांगेल तेच आम्ही ऐकू. असं पंकजाताई सांगेल ते पूर्व दिशा असेल. मात्र आता इथे काही पंकजाताईंचे कट्टर समर्थक म्हणता आम्ही बगरे सर, पण तरी पण आम्ही पंकजाताईचे शब्द त्यावेळी पाळू. असं त्या सांगते त्यावेळी ऐकू. असं पंकजा मुंडेंची सभा जर झाली तर या ठिकाणी वातावरण फिरेल आणि पंकजाताईंचा शब्द हाच अंतिम शब्द असेल. भाजपचे काही पदाधिकारी आपल्याला आता जोडले गेलेत. काय सांगाल? आपल्या गावचं वातावरण आपण बघितलं, शेतकऱ्यांचा प्रचंड रोष आहे, भाजपच्या विरोधात वातावरण दिसते. असं असताना आपल्याला वाटतं की या ठिकाणी भाजपचं लीड असेल, भारतीताईंना लीड मिळेल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे या देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली चांगले कामं चालू आहे. लोक ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्या 3 वर्षाच्या काळामध्ये मोदीजींनी भारतीताईंवरती केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. या ठिकाणी संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात लसीकरण सुरू असताना राजापूरसारख्या ठिकाणी लसीकरण सुरू नव्हतं. भारतीताईंच्या माध्यमातून या ठिकाणी लसीकरण सुरू झालं. 2 महिने लसीकरण सुरू झाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी संपूर्ण गावाला आणि परिसराला लसीकरण करण्यात आलं. गेल्या 70 वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न, मग तो इकडचा हवलदार वस्तीकडचा रस्ता असो, इंग्रज काळांपासून तिकडं यायची व्यवस्था नव्हती, अशा कठीण परिस्थितीत होती. त्या ठिकाणी भारतीताईंच्या माध्यमातून तो रस्त्याला पानांमधून मंजुरी करण्यात आली आणि वाघवस्तीवरती तिथं कॉन्क्रिटीकरणासारखे कामं करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेवरती भारतीताईंच्या माध्यमातून काम करण्यात आलं. आदिवासींच्या समस्या असतील त्या सोडवण्याचं काम करण्यात आलं. या केंद्रीय मंत्री असल्या कारणानं संपूर्ण देशभर त्यांचा वावर असूनसुद्धा त्यांच्या छोट्या छोट्या गावातल्या मूलभूत समस्यांवरती त्यांचं लक्ष होतं. 32 वेळेस निर्यात बंदी झाली त्यावेळेस संसदेमध्ये सर्वात पहिल्यांदा आवाज उठवणाऱ्या या फक्त भारतीताई होत्या आणि 32 वेळेस शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम या भारतीताईंनीच केलेलं आहे. आणि राहिला विषय हा पंकजाताईंचा, मुंडे साहेबांवरती प्रेम करणारे हे गाव आहे. या ठिकाणी आता सर्व जरी बोलत असले तरी मतदान हे तुम्हाला सांगतो, का सांगतो की या गावचा एक इतिहास असा आहे की लोकसभा म्हणली की या ठिकाणी मुंडे साहेब सोडून कोणाचा विचार होत नाही. पंकजाताईंना जर केंद्रामध्ये मंत्री करायचं असेल तर एक एक खंबीर खासदार त्यांच्या मागे उभा पाहिजे. मोदींच्या मंत्रिमंडळात जर काही थोडेफार शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय चुकीचे होत असतील तर त्या ठिकाणी खंबीरपणे आवाज उठवणारा. आपण आता एक शब्द वापरला की निर्णय चुकीचे होतात. आपण मान्य करताय शेतकऱ्यांचे निर्णय चुकीचे होतात? निर्णयामध्ये थोडाफार हे झालंच आहे, त्याबद्दल सर्वसामान्य शेतकरी नाराज आहे. पण त्या निर्णय बदलण्यासाठी पंकजाताईसारखा खंबीर नेता या महाराष्ट्रातून शेतीची जाण असलेला केंद्रामध्ये असण्यासाठी भारतीताई सारख्यांच्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं एक सांगतो, या ठिकाणी मी शनीच्या समोर सांगतो की या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी लोकांना भाजपमध्ये केंद्रामध्ये भाजप लागतं. भाजप म्हणजे कमळ. आणि ज्या ठिकाणी ज्या वेळेस या परिसरातील लोक मतदानाला जातात त्या ठिकाणी लोक कमळामध्ये मुंडे साहेब पाहतात आणि शेवटच्या क्षणी कितीही नाराजी असली तरी मुंडे साहेबांमुळं भाजपलाच मतदान होणार आणि भारतीताई 1000 मतांना का होईना निवडूनच येणार, ही काळ्या दगडावरची रेषा आहे. काय वाटतं यांनी जे सांगितलं आहे की शेतकरी काही असो, शेतकऱ्यांचे प्रश्न निर्णय काही चुकलेत, मान्य केलं त्यांनी, परंतु मुंडे साहेबांची आस्था जपण्यासाठी या गावाने फक्त भाजपवरच प्रेम केलं. मुंडे साहेब आमचं पर आम्ही इकडं ठेवलेलं आहे मुंडे साहेब, पण भारतीताई आमच्या गावात अजून फिरकलेला नाही. आणि आम्ही कुठल्याही प्रकार आमचा शेतकरी सगळा भारतीताईच्या दारात गेला. हे रातोरात निर्यात बंदी करता, रातोरात GST लावतात, रातोरात नोटबंदी करता. आणि काय कामाचं सरकार आहे? आता तर कांदा निर्यात बंदी उठली आहे. आता तर कांद्याला काय आमच्याकडे ढेकळ आहे, आमच्याकडे ढेकळ पाणी नाही प्यायला. आता काय ढेकळं येणार का त्यांच्याकडं? GST सारख्या मुलीचा जन्म घातला त्यांनी, कांद्याची वाट लावली. रातोरात पिकणारा कांदा आहे का तो? काय वाटतं मग तुम्हाला? बगरे सर लाखाच्या पुढे लीड राहील बगरे सरांना. 1 लाखाच्या पुढे लीड. येतो मी तुमच्याकडे येतो. ऐकून घ्या, आमचं असं म्हणणं आहे, पंकजा मुंडे तर 1 नंबर नेता आहे,
पण BJP सरकार जे आहे ना हे हुकुमशाही सरकार आहे. हे जर देशामध्ये राहिलं, अहो इंग्रज एवढं हुकूम करत नव्हते. हे कुठलंही आंदोलन झालं यांचा हुकुमशाही आहे आणि झाला आहे. आम्हाला यावेळेस आहे ना BJP म्हणून मतदान नाही करायचं. आमच्या शेतकऱ्यांच्या जवळपास गावाला 200 पोरांचे लग्न नाही होऊ राहिले. याला कारणीभूत 99% सरकार आहे. अहो जर यांची हल्ली मला एक सांगा, नोकरीवाल्याला का लोक मूल्य देत आहे का? त्यांचं हवं चांगली लाईफस्टाईल. आमचे 5-5 अकरावाले शेतकरी आहे, त्यांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या घराचे पत्रे नाही बदलू राहिले, त्यांची खायची अवस्था आहे. ते बाकीचं काय हो, आमचे मुलं आज गावानं जर सर्वे केला 200-300 मुलं 30च्या पुढे गेले, यांचे लग्न नाही हो राहिले. याला कारण काय आहे हे बी शोधलं पाहिजे ना. राजकारणी हे जे आहे ना हे फक्त यांचं हवं पक्षाचा प्रचार करते, यांना काही घेणं नाही जनतेशी. सर्वसामान्य माणूस मरू राहिला आहे. शेतकऱ्यावरती या पक्षाचं कुठलंही लक्ष नाही. आणि एक सांगतोय लोकांना, माझं छोटं मुलं आणि मोठी जाऊन सांगतोय, या 5 वर्षाला जर BJP सरकार आलं तर देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही, हुकुमशाही सरकार आहे. BJP सरकार आलं परंतु मुंडेताई निवडूनच येण्याची शक्यता दाट आहे, कारण की दोन्ही भाऊ बहिणीचा आता वैर संपलेला आहे. आणि जर तुम्हाला पंकजाताईंना मंत्री म्हणून पाहायचं असेल, एकीकडे तुम्ही म्हणताय पंकजाताईंचे समर्थक आहात, दुसरीकडे म्हणताय भाजपचं सरकार आलं तर वाटोळ होईल, नेमकं आपली भूमिका स्पष्ट काय? साहेब आमचं एक म्हणणं आहे, पंकजाताई वैयक्तिक चांगले आहे, पण पंकजाताईंनी आता पक्ष बदलला पाहिजे. नाही पक्ष बदल ते नाही सांगू शकत, त्यांचा निर्णय आहे. पण आमचं काय म्हणणं आहे माहिती आहे का हे BJPचे वर सरकार ह्या पक्ष प्रमुख नाही आहे. जे पक्षाचे जे मालक आहे ना एकदम बोगस आहे, काहीच कामाचे नाही. BJP सरकार पक्ष मालक पक्षश्रेष्ठीवर त्यांचा विश्वास नाही आहे. या ठिकाणी आणखी दुसरे पत्रकार, स्थानिक पत्रकार, काय वाटतं गोकुळ भाऊ, आपल्या गावामध्ये मागच्या वेळेस भारतीताईंना लीड होतं, एक पत्रकार म्हणून आपली काय भूमिका असेल, काय कोणाचं म्हणतात? यावेळेस भास्करराव बगरे सर यांना लीड राहील असा अंदाजे जनतेचा कौल लक्षात येतोय. त्यामुळे बगरे सर प्रचंड मतधिक्याने इथं लीड घेतील असं वाटतं. राजापूर हे गाव तर मुंडे साहेबांचं गाव आहे. आता अनेकांच्या आम्ही प्रतिक्रिया ऐकल्या की पंकजाताईंचा शब्द अंतिम असतो. पंकजाताईचा शब्द जरी अंतिम असला तरी पण शेतकरी नाराजी, कांदा प्रश्न असेल, निर्यात बंदी असेल, ह्या विषयावर शेतकरी जागरूक झाला आहे आणि बगरे सरांच्या बाजूने कौल जाताना दिसतो. म्हणजे फक्त भाजपला विरोध म्हणून बगरे सरांना कौल? हो, कांदा प्रश्नावर. मला एक सांगा बाबा, काय वाटतं तुम्हाला यावेळेस तुमच्या गावात आता बराच खलबत झाली? BJP हे ना आमचे फक्त मुंडे साहेब आहे ना, त्यांच्यामुळे मोर राजापूर येईल आमचं. यावेळेस कोणाला मतदान करणार? भाजपला नाराजी असली तरी मुंडे साहेबांमुळं भारतीताईंना मतदान करणार की शेतकरी म्हणून बगरेंना मतदान? बगरेंना मतदान करणार. काय वाटतं आपण या गावच्या परिसरातील आहात, कोणता यावेळेस निवडून येईल? यावेळेस आहे की ज्या देश धर्म हे जर वाचवायचं असेल तर मोदी शो पर्याय राहील नाही. जो 500 वर्षाचा कालखंड निघून गेला, अनेकांच्या पिढ्या गेल्या त्याच्यामध्ये, ते राम मंदिरासाठी अनेकांच्या पिढ्या गेल्या त्याच्यामध्ये, आणि त्या राम मंदिरासाठी शेवट सरकार असावं लागतं. सरकार असल्याशिवाय होत नाही, म्हणून ते मोदीचे हात बळकट केल्याशिवाय राम मंदिर झालं नाही, म्हणून ते हात बळकट करण्यासाठी आत्ताही 400च्या पार जाणार आहे. शेतकऱ्यांचा विषय आहे. अनेकांनी आमचे मित्र सन्मान्याने बोलले शेतकरी अन्याय झाला, पण शेतकऱ्यांसाठी चांगले केलेल्या सुद्धा योजना आहेत. आजच्या शेतकऱ्याच्या एखाद्या दोन योजना मला सांगा बरं. काय 4 सांगतो तुम्हाला, पत्रकार साहेब 4 सांगतो की ज्या योजना आज शेतकऱ्याच्या एरियावरती सोलर आहे. आम्हाला आज जे सर्व शेतकरी, मी बी शेतकरी आहे, माझी जमीन आहे, ज्या एरियावरती पाणी भरण्यासाठी 2-2 मिनटात लाईट जात होती, आज कमीत कमी आमच्या भागामध्ये राजापूर याच्यामध्ये 50% विहिरीवर कृषी विहिरीला पाणी आहेत का? पण ऐका ना, पाणी तुम्ही सोडू ना, ऐका ना. आता पत्रकार साहेब आम्हालाही बोलून द्या. पत्रकार साहेब, पाणी आता दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळने त्या राजापूरसाठी किंवा आमच्या गटासाठी पडलेला नाही दुष्काळ. आज सोलर पंप बसलेले, उद्या पाऊस पडला ते कामात येणार नाही का? आज 4 लाखाचा सोलर 40,000 मिळत आहे. ही चांगली योजना नाही का? जे काही पैसा जे आज दुष्काळ निधी पडलेला आहे, तो दुष्काळ निधी आज जो पडलेला आहे तो थेट खात्यात आलेला. सगळ्यांनी थांबवून घेतले. कोणची दलाली संपली, सगळं संपलं. त्याच्यानंतर मागितलेलं शेततळ आहे, मागेल त्याला योजना आहे. असं कसं तुम्ही 4 योजना कसं कमाल? मी 10 योजना सांगू शकतो. त्याच्यानंतर आज ड्रिपची योजना आहे. ज्या काही सर्व योजना आहेत त्या पूर्णपणे थेट अकाउंट पैसे जमा होतात. आणि एखादी 2 योजना मागे पुढे चांगल्याचा विचार करावा. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनेक योजना सांगण्यात आल्या आहे. मात्र मला सांगा, काय वाटतं, आपण शिवसैनिक आहात आणि काय यांनी जो आता प्रश्न, यांनी जो आता दावा केला आहे, काय याच्यावर आपलं?
मी देतो बरं का बरं का मी काय म्हणतो भाजप सरकारनं एकच शेतकऱ्यासाठी योजना आणली नाही बरं का. आज भाजप सरकारच्या काळात आज शेती निलावला निघले, निलाव काढले, पेपरला बातम्या देते आणि मोदी सरकारनं शेतकऱ्यांचं पूर्ण वाटोळं करेल. उद्योगपतीचे अख्खे उद्योगपतीचे 4 उद्योगपतीचे कर्ज 4 उद्योगपतीला 40,000 लाख कोटी माफ केले. याच्यात महाराष्ट्र सरकारचे शेतकरी अख्खे नील झाले असते. भारत सरकार म्हणजे मोदी सरकार हे शेतकऱ्याच्या वाटोळ्यावर आहे. निर्यातबंदी करतात निर्यातबंदी कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही आणि 15,000 शेतकऱ्याला 15,000 देणार होते. 15 लाख रुपये देणार होते. कुठे गेले यांचे 15 लाख? मोदी एकदम झूट बोलतो मोदी. आणि हे राम मंदिराचा प्रश्न मांडला, मोदीनं केला नाही, जनतेनं केलं. जनतेचा पैसा एवढा गेला का त्या उरला तो आणखीन पैसा. त्याच्यामुळे मोदीचा राम मंदिराचा संबंध जनतेनं पैसा एवढा दिला का त्याला माफ राहिलं काही घेणं नाही. सरकार कोणाचा बनवू, फक्त आम्हाला तुतारी बस, बाकीचा विषय नाही. बाकी तुतारी. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, हे इथं संबंध शेतकरी जमलेले आहे. शेतकऱ्यांचा कल तुम्ही बघताय, 90% लोक तुतारीच म्हणताय. 3 वेळेस हरिचंद्र चव्हाण साहेब असतील, भारतीताई असेल, 98% मतं या गावाने दिलेले. पुणे येतो या ठिकाणी मला 1 मिनिट. या ठिकाणी प्रचंड वातावरणामध्ये गदारोळ झालेला आहे. मात्र या गावात मुंडे साहेबांचं गाव असल्यामुळं एका रात्रीत काही फिरेल असं काहींचं म्हणणं आहे. आपण पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेक नंतर भेटणार आहोत. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय. लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा. प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा उपलब्ध असलेले, एकाच वेळी 2 लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय. तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड, येवला. संपर्क निखिल गुजराती 78 75 55 53 19 व दीपिका गुजराती 78 75 55 31 99. आपलं स्वागत आहे. राजापूर या ठिकाणी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्हाला 3 ब्रेक घ्यावं लागले. त्याचं कारण असं की शेतकऱ्यांच्याही समस्या आहेत. या ठिकाणी मुंडे साहेबांचं गाव असल्यामुळं पंकजाताई सांगतील त्याच ठिकाणी आम्ही मतदान करणार, म्हणजे अर्थात भाजपला, भारतीताई पवारांना मतदान करणार. या ठिकाणी आपण आता ब्रेक नंतर पुन्हा समस्या जाणून घेणार आहोत. काय सांगाल, काय वाटतं आपल्या गावात कोणाला? आता या ठिकाणी बीजेपीनं जे शेतकऱ्यांचे भाव पाडण्यासाठी परदेशातून माल आयात केले, सोयाबीन आयात केलं, टमाटा आयात केला, त्याप्रमाणे बीजेपीने या ठिकाणी मतदान सुद्धा आयात करावं. या ठिकाणी मतदान त्यांना मिळणार नाही. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या गावामध्ये काय लीड असेल? माझ्या मते तर बीजेपीलाच लीड राहणार आहे. भारतीताईला लीड. आता एवढा विरोध आहे तुमच्या गावामध्ये, तरी भारतीताईंना मतदान कसं असेल मला ते थोडक्यात कारण सांगतो तुम्हाला. 10 वर्ष कृषी मंत्री होते शरद पवार. काय केलं शेतकऱ्यांकरता? आता सगळे म्हणतात शेतकऱ्यासाठी काय केलं त्यांनी? 10 वर्ष कृषी मंत्री होते, दोन टर्ममध्ये ते मुख्यमंत्री होते. काय केलं त्यांनी आत्तापर्यंत? काहीच केलं नाही. आम्ही बीजेपी म्हणून नाही तर एक फक्त मुंडे साहेब आणि पंकजाताई यांच्या म्हणून फक्त बीजेपीला मतदान करणार. आणि हे जे बोलणारे जेवढे बोलले सगळे बोलले ते शेवटच्या क्षणी जिथं बूथवर जातील त्यावेळेस हे कमळावरच देतील. काय वाटतं तुम्हाला, बीजेपी की बगरे सर? बगरे सर चालतील. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे मी. आजचे सोयाबीनला बाजार कमीत कमी 4,000 रुपये. 4,000 रुपये. सर्वांचं समाधान. याच्यातून जनता फार हुशार झालेली आहे. जनतेला कळून चुकलेलं आहे कोणता नेता निवडून द्यायचा. आजच्या परिस्थितीत जनता फार हुशार झालेली. यांनी सगळ्या गोष्टी आयात केल्या, मग यांनी मतदान सुद्धा आयात करायला पाहिजे. माझं असं मत. मतदान आयात करता येत नाही ना.
सगळ्या गोष्टी आहेत केल्या, बरोबर आहे की नाही? केलं पाहिजे ना मतदान, त्यांनी आहेत, बरोबर आहे केंद्रात ज्यावेळेस काँग्रेस होतं ना, त्यांनी सगळं जे बांगलादेशी इथं आणून बसवले ते आहेतच झाले ना. बांगलादेशी पाकिस्तानी जे राजापूर या गावची एक ओळख सांगायची विसरलो. सैनिकांचं गाव हे राजापूर आहे आणि या ठिकाणी अनेक सैनिक पिता आहेत. सैनिक पित्याची काय व्यथा आहे ती जाणून घ्यायची. मुलं आणि सुना बाहेर आहे. हो, आता त्याच्या मतदानाचं काय करायचं? सगळे ड्युटीवर आहे, कुटुंबापूर्व सगळे तिकडे आहे. आता ते ज्याला ही चिठ्ठ्या आले तर मग यायचं मतदान कोणा करायचं, कसं करायचं? हो, पोस्टल मतदान ही एक पद्धत असते, त्यांच्यासाठी केंद्र त्यांच्या ड्युटीला पोस्टल मतदान हे केलं जाणार, त्याची काळजी करू नका, त्यांना पोस्टल मतदान सोय मिळेल. शरद पवारचं किस्सा सांगतो तुम्हाला. ज्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस होते त्या काळामध्ये आमच्या गावात वावराचे एवढे घोटाळे व्हायले, शिलिंग कायदा असन, वाटपत्र असन, याच्यामध्ये सगळी खिचडी करून टाकेली. कोणत्या काळामध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती होती का त्या काळामध्ये मी सिद्ध करून दाखवणार थोड्या दिवसामध्ये. माझं स्वतःचं व्हायले ते बी राजापूरमध्ये. तर ह्या अशा काही गोष्टी काँग्रेसच्या काळामध्ये एक नंबरचा भ्रष्टाचार व्हायले, लागण तेवढा व्हायला तो. हां, तेच तुतरी वाजते आता अल्ला का ध्यानात. त्याच्यामुळे आज जरी पब्लिक सांगत असली ना त्याला मतदान कोणी टाकणार नाही, हे तुम्हाला फक्त आजच मी सांगतो. तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर आहे ना सगळं समजा. हां, काय वाटतं? या काळानुसार बदलणाऱ्या गोष्टी हे ऑनलाईन झालं. जग कुठं चाललंय त्यांनी मोदीने केलं आणि मोदीने नाही केलंय. हा काळ बदलत चाललाय. हे काय इथं मोदीचा कुठलाही काही संबंध नाही या गोष्टीचा. पिढी बदलत चालली. हा काय प्रत्येक ठिकाणी मोदी जाऊन सिस्टम चालवतोय का? हे एकदम चुकीचं बोलणं आहे. आणि आमचं काय म्हणणं आहे, एक मिनिट ऐका. हरिश्चंद्र चव्हाण साहेब 3 टन या मतदारसंघाचे खासदार होऊन गेलेले. आज भारतीताई 2 टाईम तिकडून होती, पडल्या त्या. आज ह्या भाजप सरकारने जे तो देव माणूस होता, आज विचारून बघा, इथं 150-150 लोक असतील, त्यांना विचारा का भारतीताईला तुम्ही बघेल का प्रत्यक्षात? कोणी बघितलंय मी बघितलेलं आहे. हे म्हणताय की भारतीताई तुमच्या गावात आल्याच नाही, मतदान केलं नाही, काय पवार आमच्या गावात येऊन गेलेलं आहे. पण ज्या टायमाला 10 वर्ष शरद पवार जे कृषी मंत्री होते त्यांनी त्या काळात काही केलं नाही, मग आत्ता का आठवलं यांना? शरद पवार असताना काहीच केलं नाही. काय आज हरिश्चंद्र चव्हाण साहेबाचं खच्चीकरण केलं नाही यांनी. आज मुंडे साहेब जर का जिवंत असते तर आज हरिश्चंद्र चव्हाण साहेब आज केंद्रीय मंत्री झाले असते, कॅबिनेट मंत्री. हिला तरी राज्यमंत्रीच पद भेटलं. आज हरिश्चंद्र चव्हाण साहेबांना खरंच कॅबिनेट मंत्री. मी हरिश्चंद्र चव्हाण साहेब समर्थक आहात असं वाटतं, म्हणजे भाजपच्या. परंतु जर आता केंद्र आज भारती पवार डायरेक्ट मी देवेंद्र गटात म्हणते, हरिश्चंद्र चव्हाण साहेब हे मुंडे साहेबाचे खट्टे समर्थक होते. या ठिकाणी हरिश्चंद्र चव्हाण खासदार, माजी खासदार यांचे देखील समर्थक आहेत. मतदान कोणाला करणार? तुतारी. का बरं? मग हरिश्चंद्र चव्हाण साहेबांनी तर पाठिंबा दिला. साहेब इकडे ना तुतारी कोणाला? साहेब यांचे पहिले भाषण ऐकले ना, हे म्हणजे काँग्रेस पक्षाने एवढा भ्रष्टाचार केला, भ्रष्ट पुरे चालू राहिले. अजित पवार तर 70,000 कोटीचा घोटाळा इथून मागे त्याच्या नावाने किती बोलायचे? हे भ्रष्टाचारी जे नेले त्यांनी वॉशिंग मशीन मध्ये टाकून फ्रेश करू राहिले का? भ्रष्टाचारी 100%. त्याच्यामुळे 100% बगरे सरांचा विजय. अजित पवार 70 कोटीचा घोटाळा तुम्हाला चालला, ते भ्रष्टाचारी लोक काय धुवून साफ करताय वॉशिंग मशीन मध्ये? काय वाटतं? एक शेवटच्या टप्प्यात आता मी प्रत्येकाकडे एक माईक आणणारे, फक्त 2च शब्दात उत्तर द्यायचं आहे की कमळ की तुतारी? कमळ. कमळ. तुतारी. कमळ. कमळ. तुतारी. 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 या ठिकाणी राजापूरचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकता कशा प्रकारे हा उत्साह दिसून येतोय. आणि पुन्हा आपण आता भेटणार आहोत 7मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घेऊन. SK9 येवला न्यूजवर पाहत राहा, अचूक निपक्ष. आणि यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येवला तालुका, नाशिक जिल्हा सर्व ठिकाणचे अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. इलेक्शनचे अपडेट आपल्याला पाहायला मिळतील आणि अचूक निकालाचे अपडेट देखील आपल्याला SK9 वर सर्वात आधी पाहायला मिळेल. ताज्या अचूक निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा SK9 येवला न्यूज आणि आजच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा राजापूरचा हिट झालेला भाग शेअर करा. धन्यवाद. हायफाय फिटनेस क्लब, युनिसेक्स जिम, अत्याधुनिक व्यायामाची साहित्य, येवला शहरात प्रथमच. वातानुकूलित जिम, पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था, महिलांसाठी महिला जिम ट्रेनर, पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध, डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत. जिमचे सभासदत्व घेण्यासाठी 6 महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध.
सभासद फीसाठी EMI सुविधा देखील उपलब्ध. ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम, नगर मनमाड महामार्ग, दराडे कॉम्प्लेक्स, येवला. चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का? BP, थायरॉइड, हृदयरोग, गुडघे दुखणे, अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का? यावर एकच उपाय. वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत. वजन कमी करा अथवा वाढवा. प्री वर्कआउट, तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत. आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. येवला वेलनेस क्लब. ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा, स्वामी समर्थ केंद्रासमोर, पारेगाव रोड, येवला.